जलवाहिनी जोडणी गळती थांबवणे, पाणी पुरवठा वितरण प्रणालीमधील दुरुस्ती कामांसाठी आज संपूर्ण शहरातील पाणी पुरवठा बंद असणार आहे। उद्या सकाळी शहरात कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याचं महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय। शहरात पाणी पुरवठा विभागातील विविध ठिकाणी पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य वितरण वाहिन्या तसेच उपवितरण वाहिन्यांची दुरुस्ती तसेच वॉल्वची दुरुस्ती, वॉल्व बदलणे तसेच देखभाल दुरुस्तीची कामे यांसह गंगापूर धरण पंपिंग स्टेशन येथील स्विच यार्ड चेंज ओव्हर स्ट्रक्चरची कामे करण्यात येणार आहे। त्यामुळे गंगापूर धरण पंपिंग स्टेशन व मुकणे पंपिंग स्टेशन येथील पंपिंग बंद ठेवावे लागणार आहे। परिणामी संपूर्ण नाशिक शहराचा पाणी पुरवठा आज सकाळी 9 वाजेपासून पूर्ण दिवस बंद असणार आहे। उद्या सकाळी संपूर्ण महापालिका क्षेत्रात पाणी कमी दाबाने येणार असल्याने शुक्रवारीच नागरिकांनी पाणी भरून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते। मात्र सध्या पावसाने दडी दिली आहे, त्यामुळे धरणात पाणीसाठा कमी असल्याने अघोषित पाणी कपात होत असल्याचं बोललं जात आहे। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र, नाशिक।